मला घोर कर्मात का प्रवृत्त करीत आहात? अर्जुनाच्या या प्रश्नाच्या उत्तरात भगवंतांनी अनेक कारणे सांगून पुढील 2 श्लोकात सृष्टीचक्राच्या संरक्षणासाठीही यज्ञ अर्थात कर्तव्य कर्म करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. अन्नाद भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञाद भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. अन्वय भूतानि अन्नाद भवन्ति अन्न संभवः पर्जन्यात् पर्जन्यः यज्ञात् भवति यज्ञः कर्म समुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्म अक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म यज्ञे नित्यं प्रतिष्ठितम्. अर्थ संपूर्ण प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्नाची उत्पत्ती वर्षाने होते. वर्षा अर्थात पाऊस यज्ञाने होतो. यज्ञ कर्मांनी संपन्न होतो. कर्मांना वेदापासून उत्पन्न झालेले जाण आणि वेद अक्षर ब्रह्मापासून प्रगट झालेले जाण म्हणून तो सर्वव्यापी परमात्मा यज्ञात कर्तव्य कर्मात नित्य स्थित आहे. व्याख्या अन्नात भवन्ति भूतानि प्राणाचे पोषण करण्यासाठी जे खावे लागते तेच अन्न म्हणविले जाते. ज्या प्राण्याचे जे खाद्य आहे जे भक्षण केल्याने त्याच्या शरीराची उत्पत्ती भरण आणि पुष्टी होते त्यालाच येथे अन्न नावाने म्हटले आहे. जसे मातीतील किडा माती खाऊनच जगतो तर मातीच त्याच्यासाठी अन्न झाले. जरायुज अर्थात मनुष्य पशु इत्यादी उद्भिज अर्थात वृक्षादी अंडज अर्थात पक्षी सर्प मुंगी इत्यादी आणि स्वेदज अर्थात गोचीड ढेकून ऊ वगैरे हे 4 प्रकारचे प्राणी अन्नापासूनच उत्पन्न होतात आणि उत्पन्न झाल्यानंतर अन्नावरच जगतात. अन्नाद्धेव खल्विमानी भूतानि जायन्ते अन्नेन जातानि जीवन्ति पर्जन्यादन्न संभवः. संपूर्ण खाद्यपदार्थांची उत्पत्ती पाण्यापासून होते. गवत अन्न धान्य इत्यादी तर पाण्यापासून होतातच. मातीच्या उत्पन्न होण्यात सुद्धा पाणीच कारण आहे. अन्न पाणी वस्त्र निवास इत्यादी शरीर निर्वाहाची सर्व सामुग्री स्थूल अथवा सूक्ष्म रूपाने पाण्याशीच संबंध ठेवते आणि पाण्याचा आधार पाऊस आहे. यज्ञात भवति पर्जन्यः यज्ञ शब्द मुख्य रूपाने आहुती देण्याच्या क्रियेचे वाचक आहे. परंतु गीतेच्या सिद्धांत आणि कर्मयोगाच्या प्रस्तुत प्रकरणानुसार येथे यज्ञ शब्द संपूर्ण कर्तव्य कर्मांचा द्योतक आहे. यज्ञात त्याग मुख्य असतो. आहुती देण्यात अन्न तूप इत्यादी वस्तूंचा त्याग आहे. दान करण्यात वस्तूंचा त्याग आहे. तप करण्यात आपल्या सुख भोगाचा त्याग आहे. कर्तव्य कर्म करण्यात आपल्या स्वार्थ आराम इत्यादीचा त्याग आहे. म्हणून यज्ञ शब्द यज्ञ अर्थात हवन दान तप इत्यादी संपूर्ण शास्त्रविहित क्रियांचा दर्शक आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये एक कथा येते. प्रजापती ब्रह्मदेवाने देवता मनुष्य आणि असुर या तिघांना निर्माण करून त्यांना द या अक्षराचा उपदेश केला. देवतांजवळ भोग सामुग्रीचे अधिक्य असल्याने त्यांनी द चा अर्थ दमन करा असे समजले. मनुष्यात संग्रहाची प्रवृत्ती असल्याने त्यांनी द चा अर्थ दान करा असे समजले. असुरांमध्ये हिंसेचा अर्थात दुसऱ्यांना कष्ट देण्याचा भाव अधिक असल्याने त्यांनी द चा अर्थ दया करा असा घेतला. अशा प्रकारे देवता मनुष्य आणि असुर तिघांना दिल्या गेलेल्या उपदेशाचे तात्पर्य दुसऱ्यांचे हित करण्यातच आहे. वर्षाकाळी मेघ जे द द द ची गर्जना करतात ते आजही ब्रह्मदेवाच्या उपदेशाच्या दमन करा दान करा दया करा या रूपाने कर्तव्य कर्म करण्याविषयी आठवण देतात. आपल्या कर्तव्य कर्माच्या पालनाने पाऊस कसा पडेल
वचनापेक्षा स्वतःच्या आचरणाचा आपोआप दुसऱ्यावर फार मोठा परिणाम होतो. यद्यदाचरती श्रेष्ठस्तत्तद् देवे तरो जनः. मनुष्याने आपापल्या कर्तव्याचे पालन केले तर त्याचा परिणाम देवतांवरही पडेल, ज्यामुळे ते देखील कर्तव्याचे पालन करतील, वर्षा करतील. या विषयात एक कहाणी आहे. 4 शेतकरी बालक होते. आषाढाचा महिना आला तरी पाऊस पडला नाही. तेव्हा त्यांनी विचार केला की शेतात नांगरट करण्याची वेळ आली आहे. पाऊस नाही झाला तर नाही झाला, आपण तर आपल्या कर्तव्याचे पालन करावे, असा विचार करून त्यांनी शेतात जाऊन नांगरट करण्यास सुरुवात केली. मोरांनी त्यांना शेत नांगरीत असताना पाहिले तर विचार केला की वर्षा तर अद्याप झाली नाही, मग हे लोक नांगरट का करीत आहेत. जेव्हा हे त्यांना कळले की हे आपल्या कर्तव्याचे पालन करीत आहेत, मग त्यांनी विचार केला की आपण आपले कर्तव्य करण्यात मागे का राहावे. अशा विचाराने मोर ओरडू लागले, नाचू लागले. मोरांचा आवाज ऐकून मेघाने विचार केला की आज आमची गर्जना न ऐकताच मोर कसे ओरडत आहेत. सर्व गोष्टीचा पत्ता लागल्यावर त्यांनीही असा विचार केला की आपण आपल्या कर्तव्यापासून माघार का घ्यावी. त्यांनी ही गर्जना सुरू केली. मेघाची गर्जना ऐकून इंद्राने विचार केला की ही काय भानगड आहे. जेव्हा त्याला कळाले की ते आपल्या कर्तव्याचे पालन करीत आहेत, तेव्हा त्यानेही विचार केला की माझे कर्तव्य कर्म करण्यात मी का मागे राहू. अशा विचाराने इंद्राने देखील मेघांना पाऊस पाडण्याची आज्ञा दिली. यज्ञ कर्म समुद्भवः. निष्काम भावाने केले जाणारे लौकिक आणि शास्त्रीय सर्व विहित कर्मांचे नाव यज्ञ आहे. ब्रह्मचार्यासाठी अग्निहोत्र करणे यज्ञ आहे. तसेच स्त्रियांसाठी स्वयंपाक करणे यज्ञ आहे. वैवाहिको विधी स्त्रीणाम संस्कारो वैदिक स्मृतः. पती सेवा गुरौ वासो गृहार्थोग्नी परिक्रिया. स्त्रियांसाठी वैवाहिक विधीचे पालनच वैदिक अर्थात यज्ञोपवीत संस्कार, पतीची सेवाच गुरुकुल, निवास अर्थात वेदाध्ययन आणि गृहकृत्य हेच अग्निहोत्र अर्थात यज्ञ म्हटले गेले आहे. आयुर्वेदाच्या जाणकाराने केवळ लोकांच्या हितासाठी वैद्य कर्म केले तर त्याच्यासाठी तोच यज्ञ आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी आपल्या अध्ययनाला आणि व्यापारी आपल्या व्यापाराला यज्ञ समजू शकतात. जर ते केवळ दुसऱ्याच्या हितासाठी निष्काम भावाने केले तर. अशा प्रकारे वर्ण, आश्रम, देश, काळाची मर्यादा राखून निष्काम भावनेने केले गेलेले सर्वच शास्त्रविहित कर्तव्य कर्म यज्ञरूप असतात. यज्ञ कोणत्याही प्रकारचा असो क्रियाजन्यच असतो. संखिया एक विषारी वनस्पती, भिलावा अर्थात बिववा इत्यादी विषांनाही वैद्यलोक जेव्हा शुद्ध करून औषध रूपाने देतात, तेव्हा ते विषही अमृतासारखे होऊन मोठमोठ्या रोगांना नष्ट करणारे होतात. त्याचप्रमाणे कामना, ममता, आसक्ती, पक्षपात, विषमता, स्वार्थ, अभिमान इत्यादी हे सर्व कर्मात विषासमान आहेत. कर्माच्या ह्या विषारी भागाला काढून टाकल्यावर ते कर्म अमृतमय होऊन जन्म मरणरूप महान रोगाला नष्ट करणारे होतात. अशा अमृतमय कर्मांनाच यज्ञ म्हणतात. कर्म ब्रह्मोद्भवम विधी. वेद कर्तव्य कर्म करण्याची विधी सांगतात. मनुष्याला कर्तव्य कर्म करण्याच्या विधीचे ज्ञान वेदापासून होत असल्यानेच कर्माला वेदापासून उत्पन्न झाले असे म्हटले गेले आहे. वेद शब्दाच्या अंतर्गत ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेदासह स्मृती, पुराण, इतिहास अर्थात रामायण, महाभारत तसेच भिन्न भिन्न संप्रदायांच्या आचार्यांचे अनुभव, वचन इत्यादी संपूर्ण वेदानुकूल सत्शास्त्रांना गृहीत धरले पाहिजे. ब्रह्माक्षर समुद्भवम. येथे ब्रह्मपद वेदाचा वाचक आहे. वेद सच्चिदानंद घन परमात्म्यापासूनच प्रगट झाले आहेत. अशा प्रकारे परमात्मा सर्वांचे मूळ झाले. परमात्म्यापासून वेद प्रगट होतात.
वेद कर्तव्य पालनाची विधी सांगतात. मनुष्य त्या कर्तव्याचे विधीपूर्वक पालन करतो. कर्तव्य कर्माच्या पालनाने यज्ञ होतो आणि यज्ञाने पाऊस पडतो. पावसामुळे अन्न उत्पन्न होते. अन्नापासून प्राणी निर्माण होतात आणि त्या प्राण्यांपैकी मनुष्य कर्तव्य कर्माच्या पालनाने यज्ञ करतात. अशा प्रकारे हे सृष्टीचक्र चालत आहे. तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. येथे ब्रह्मपद अक्षराचा वाचक आहे, अर्थात सगुण निराकार परमात्म्याचा वाचक आहे. म्हणून सर्वगत परमात्मा आहे, वेद नव्हे. सर्वव्यापी असूनही परमात्मा विशेष रूपाने यज्ञात नित्य विद्यमान असतात. तात्पर्य, जेथे निष्काम भावाने कर्तव्य कर्माचे पालन केले जाते तेथे परमात्मा असतात. म्हणून परमात्मा प्राप्तीची इच्छा असणारे मनुष्य आपल्या कर्तव्य कर्माद्वारा परमात्म्याला सुगमतेने प्राप्त करू शकतात. स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिम विंदती मानवः. या ठिकाणी अशी शंका येऊ शकते की परमात्मा जर सर्वव्यापी आहे तर त्यांना केवळ यज्ञात नित्य प्रतिष्ठित का म्हटले गेले आहे? दुसऱ्या जागी ते नित्य प्रतिष्ठित नाहीत का? याचे समाधान असे आहे, परमात्मा तर सर्व ठिकाणी समान रूपाने नित्य विद्यमान आहेत. ते अनित्य आणि एकदिशीय नाहीत, म्हणून त्यांना या ठिकाणी सर्वगत म्हटले गेले आहे. यज्ञात अर्थात कर्तव्य कर्मात नित्य प्रतिष्ठित म्हणण्याचे तात्पर्य हे आहे की यज्ञ त्यांचे उपलब्धी स्थान आहे. जमिनीत सर्वत्र पाणी असूनही ते विहीर इत्यादीतूनच उपलब्ध होते, सर्व ठिकाणाहून नव्हे. नळीमध्ये सर्वत्र पाणी भरलेले असूनही ज्या ठिकाणी छिद्र आहे किंवा तोटी आहे तेथूनच पाणी प्राप्त होते. तसेच सर्वगत असूनही परमात्मा यज्ञापासूनच प्राप्त होतात. आपल्यासाठी कर्म केल्याने तसेच जडतेशी अर्थात शरीरादीशी आपला संबंध समजल्याने सर्वव्यापी परमात्म्याच्या प्राप्तीत बाधा येते. निष्काम भावपूर्वक केवळ दुसऱ्याच्या हितासाठी आपल्या कर्तव्याचे पालन करण्याने ही बाधा दूर होते आणि नित्य प्राप्त परमात्म्याचा आपोआप अनुभव येतो. हेच कारण आहे की भगवंत अर्जुनाला जे आपल्या कर्तव्यापासून परावृत्त होऊ इच्छित होते, अनेक युक्तींनी कर्तव्याचे पालन करण्यावर विशेष भर देऊन सांगत आहेत. सृष्टीचक्रानुसार चालण्याची अर्थात आपल्या कर्तव्याचे पालन करण्याची जिम्मेदारी मनुष्यावरच आहे. म्हणून जो मनुष्य आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही त्याचा उपहास भगवान पुढील श्लोकात करतात. ते उदयिकच्या भागामध्ये पाहूयात.